नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या आचार्य 90 FM मध्ये, युअर ओन रेडिओ. नमस्कार, माझं नाव गौरव रमेश सातोकियो, तुम्ही मला जी ही म्हणू शकता. 7 बिलियन मेडिटेटर्स हे माझ्या चॅनलचं नाव आहे फेसबुक, इन्स्टा आणि FB वर. दरवेळी नवनवीन विषय आचार्याच्या प्लॅटफॉर्मवर आपण घेऊन येत असतो. हे सगळे नॉलेजचे विषय आहेत, विजडमचे विषय आहेत, रिलिजनचे विषय आहेत, स्पिरिच्युअलिटीचे विषय आहेत. तसाच आज एक स्ट्रॉंग विषय मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे ध्यानधारणा. काय आहे ध्यानधारणा, कशी करावी ध्यानधारणा, व्हॉट इज मेडिटेशन आणि 5 स्टेजेस ऑफ मेडिटेशन. तर आपण एक एक स्टेज समजून घेणार आहोत आणि त्याची एक्झॅक्टली परिपूर्तता करून आपल्या पहिल्या ध्यानाला बसणार आहोत. बऱ्याचदा मला हे प्रश्न येतात की अरे ध्यान हे अवघड आहे, हे मला जमत नाही, मी 1 मिनिट पण डोळे बंद करू शकत नाही, 15 सेकंद पण बंद करू शकत नाही. तर नेमकं ह्याच्या मागचं गूढ काय आहे मित्रांनो, एक समजून घेतलं पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल, बिफोर आय स्टार्ट इन टू एनिथिंग, की मेडिटेशन प्रक्रिया काय आहे, त्याचं मिथ काय आहे, त्याची रियालिटी काय आहे. कारण की बऱ्याचदा काय होतंय, आजच्या तारखेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो चॅनल्स, हजारो रेसिपीज, लाखो रेसिपीज अवेलेबल आहेत की हे असं केलं की ध्यान आहे, तसं केलं की ध्यान आहे, तसं केलं की ध्यान आहे. पण जसं मी म्हटलं की मी स्वतःचा मुद्दा मांडेन की माझं जे एक 10-12 वर्षांचं रिसर्च आहे आणि 6 ते 8 वर्षांची ॲक्च्युअल प्रॅक्टिस आहे जी मी ध्यानाची करतो आहे. ऑन फ्लोअर शिकवणं आहे म्हणजे माझी स्वतःची प्रॅक्टिसेस तर आहेतच, पण प्लस मी आता ग्रुप्सना शिकवणं होतं आहे, कॉलेजेसमध्ये जाऊन शिकवणं होतं, स्टुडंट्स लोकांना सोसायटीजमध्ये जाऊन शिकवणं होतं, हॉस्पिटल्समध्ये जाऊन शिकवणं होतं. सो आय डू द ग्रुप मेडिटेशन्स. जर तुमची ती रिक्वायरमेंट असेल, तुम्ही कुठेही ऐकत असाल, तुमची सोसायटी, स्कूल फ्रेंड्स, तुमचे ग्रुप्स, तुमचे फ्रेंड्सचे ग्रुप्स, डेफिनेटली फील फ्री टू गेट इन टच विथ मी. 7 बिलियन मेडिटेटर्स. ठीक आहे. तर मी स्वतःचा अनुभव तुम्हाला सगळा आज पुरेपूर उतरवून इकडे सांगणार आहे. त्याच्यामुळे स्टे ट्यून्ड विथ द एपिसोड. फार मजा येणार आहे. कारण की वाचन, एखाद्या पुस्तकातून वाचलेलं आणि स्वतःचा अनुभव, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो आणि तोच मी इकडे तुम्हाला उलगडून दाखवणार आहे. त्याच्यामुळे मी जेवढं काही आज इकडे बोलणार आहे याची नोंद कुठेच नाही आहे, नुसती ह्या पॉडकास्टमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे पूर्णपणे शेवटपर्यंत हा पॉडकास्ट बघा आणि मजा घ्या. फर्स्ट ऑफ ऑल, मेडिटेशनचा जेव्हा जेव्हा विचार येतो तर पहिला आपल्याला काय डोक्यात आलं पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल 5 गोष्टी मी म्हणेन की व्हॉट, वाय, हाऊ, वेन अँड वेअर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे. प्रथम मित्रांनो, तुम्हाला हे समजून घेतलं पाहिजे की मेडिटेशनचे 5 स्टेजेस, ओके, आणि मेडिटेशनच्या त्या 5 स्टेजेसमध्ये उतरण्याआधी हे 5 शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे. व्हॉट, वाय, हाऊ, वेन अँड वेअर. आय रिपीट, व्हॉट, वाय, हाऊ, वेन अँड वेअर. काय आहे मेडिटेशन, कशासाठी मेडिटेशन करायचं, कसं करायचं, ओके, कुठल्या वेळेस करायचं आणि कुठे करायचं, हे 5 जेव्हा आपल्याला फॉर्म्युले क्लिअर होतील तेव्हा आपण सरळ ध्यानाच्या प्रोसेसमध्ये उतरतो. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज मेडिटेशन. मेडिटेशन ही सर्वात शांत होण्याची, शांत बसण्याची, रिलॅक्सेशनची आणि कम्प्लिटली लाईट फील करण्याची प्रक्रिया आहे. आता त्याच्यामध्ये बऱ्याचदा लोक म्हणतात मग माझं मन थांबत नाही, मग मला श्वासच घेता येत नाही, मग माझं लक्षच लागत नाही. मित्रांनो, डोंट वरी अबाउट इट, जस्ट सिट. बिकॉज व्हॉट हॅपन्स सायकोलॉजिकली, माइंड इज हिअर टू क्रिएट न्यू प्रॉब्लेम्स अँड न्यू क्वेश्चन्स एव्हरी टाइम. जेवढ्या वेळा तुम्ही मनाला एखादं टास्क द्याल तेव्हा तो नवीन प्रश्न, त्याचं उत्तर मिळालं की परत पुढचा प्रश्न, एखाद्याचं उत्तर मिळालं की परत पुढचा प्रश्न, असा तो करतच राहणार. तो मनाचा स्वभाव आहे. ठीक आहे. तर एक गोष्ट इकडे लक्षात घ्यायची की आज मी जर ध्यानाला बसतोय, ठीक आहे, आणि आज मला विचार खूप येत आहेत, 1,000, 5,000, 10,000, 50,000 विचार येत आहेत. त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की जब से आपने होश संभाला है, जेव्हापासून तुम्हाला कळायला लागलेलं आहे, दुनियादारी म्हणा, रिलेशनशिप्स म्हणा, घरचे प्रॉब्लेम्स म्हणा, समाजातले प्रॉब्लेम्स म्हणा, खूप गोष्टी तुमच्या कानावर, तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या ब्रेनमध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये न कळत डंप होत आहेत, केल्या जात आहेत आणि त्याची एक सवय तुमच्या मेंदूला, तुमच्या मनाला आणि एक पॅटर्न पडलेला आहे सायकोलॉजिकल, सगळं निगेटिव्हचा, आणि आपण त्याच्यातून उत्तरं शोधतोय. त्याच्यामुळे जेव्हा आपण शांत बसायला लागतो तर मन लगेच खायला उठतं.
ठीक आहे. तर आपल्याला एकदम प्रॅक्टिकली, ह्याला कुठलीही जादू नाही की असं केल्याने की विचार थांबतात, तसं केल्याने विचार थांबतात, असं काही होत नाही. सिम्पली यू हॅव टू सिट अँड स्टार्ट वॉचिंग युअर थॉट्स. म्हणजे थोडंसं अजून विस्कडून सांगतो की हा जो आपला पोर्शन आहे वरचा डोक्याचा, स्कल म्हणूया, हे कम्प्लिटली निळं एकदम शुभ्र आकाश आहे. ठीक आहे, जे आपल्या निसर्गाचं नॅचरल प्रतीक आहे. आणि मध्ये जे येणारे ढग आहेत, वाहणारे ढग आहेत, ठीक आहे, मग ते पावसाचे असो का साधे रेग्युलर पांढरे ढग असो, काळे ढग असो, हे सगळे विचारांचा प्रभाव हे दर्शवतात. त्याच्यामुळे आपण प्रत्येक ढगावर बसून पुढे जाऊ नाही शकत. आपलं अल्टिमेट आहे ते आपलं स्कल आहे, विच इज अ ब्लू स्काय. ते आपलं सर्वात मेजर आणि मेन फोकस आहे. त्याच्यामुळे सगळं ध्यान नेहमी आपल्या स्कलवर असावं. आउटर पार्ट आपला जे सगळं निळं, विदाउट एनी डॉट, विदाउट एनी पॉइंट ऑन इट. ओके. त्याच्यामुळे विचार येणार आहेत, विचार जाणार आहेत. कुठल्याही गोष्टीला आपल्याला क्लिंग करायचं नाही, कुठल्याही गोष्टीला अडकून त्याच्यावर पुढे जायचं नाही. बऱ्याचदा तो मनाचा स्वभाव होतो, अरे मग त्याच्या गेल्या वेळेस त्याच्यावर हे भांडण झालेलं, मग मला मला ती ट्रॉफी लागलेली, मग मी नेहमी आपण पास्टमध्ये असतो किंवा फ्युचरमध्ये असतो. म्हणजे सरासरी सायकोलॉजी सेज दॅट 70% वी आर इन द पास्ट अँड 30% वी आर इन द फ्युचर. आणि प्रेझेंटमध्ये ठणठण गोपाळ, कम्प्लिटली झिरो. सो मित्रांनो, असं काहीही न करता यू सिट फॉर 2 days, 3 days, 4 days. बसणं इम्पॉर्टंट आहे. एकदा तुम्ही बसायला लागाल, एक सरासरी खूप इमाने इतबारे 7 दिवसाच्या अंतरामध्ये, मी चॅलेंजने सांगतोय, 7 दिवसांच्या अंतरांमध्ये तुम्हाला ते विचार हळूहळू 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 सोडायला लागतात. बसायची वेळ किती असावी? 3 ते 30 मिनिटं कितीही असू शकते. ठीक आहे. त्याच्यामुळे बसायला सुरुवात करा. इट इज अ फर्स्ट स्टेप. ओके. झेन मास्टर्स म्हणतात किंवा बऱ्याचशा आपल्या ग्रंथांमध्ये म्हटलेलं आहे की पहिले पाऊल उचललं की तुम्ही शेवटच्या पावलापर्यंत पोहोचलेले असता. पण ते पहिलं पाऊल उचलणंच फार मोठी डेअरिंग लागते. आणि ती डेअरिंग आपल्याला आज इकडे करायचीच आहे. ठीक आहे. एकदा का तुम्ही बसलात, ठीक आहे, एक कुठली तरी जागा तुमची निवडा. व्यवस्थित तीच जागा सतत ठेवा, कारण की आपण एक रेझोनन्स असतो, आपण एक एनर्जीचा गोळा आहोत. आपण सतत एनर्जी इमिट करत असतो. त्याच्यामुळे सतत पॉझिटिव्ह एनर्जी, एखादी कम्प्लीट चॅनलाइज होणारी ऊर्जा त्या पर्टिक्युलर जागेवर कुठेही तुम्ही ती सिलेक्ट करू शकता. असं काहीच नाही तुम्हाला लोटस पोजमध्ये बसलं पाहिजे, कडक मांडी घालून बसलं पाहिजे. यू कॅन बी जस्ट फ्रीली सेटिंग, ॲज सिम्पल एज दॅट. जेवढं रिलॅक्स तुम्हाला चेअरवर बसता येईल, सोफ्यावर बसता येईल, किंबहुना शवासनामध्ये झोपून सुद्धा करता येतं ध्यान. एवढं स्ट्रेस फ्री असतं. ध्यान हे सगळं हॅपीनेस आहे. इट इज नॉट अ सिरियस बिझनेस ॲट ऑल. ओके. सो स्टेजेस सांगतो की जसे आपण ध्यानाला लावतो. फर्स्ट, डेफिनेटली तुम्ही गायडेड मेडिटेशन सुरू करा. माझं स्वतःचं मी माझ्या मराठीमध्ये गायडेड मेडिटेशन केलंय. मी त्याचं लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच टाकेन. तिकडे तुम्ही हिट करून स्ट्रेट प्लग इट इन आणि ऑर्डर्स फॉलो करेल. त्याच्यामुळे बऱ्याचदा तुम्हाला एक 7-8 दिवसांमध्ये एक ग्रिप येईल. ध्यान काय आहे ते कळेल, प्रोसिजर काय ते कळेल, श्वासाचा सर्कल कळेल, श्वासाला कुठे सोडायचंय, कुठे धरायचंय, काय करायचंय, नेमकी विचारसरणी कळेल. ओके. जसं जसं तुमचं ध्यान लागायला लागतं मित्रांनो, आपल्याला हळूहळू हळूहळू आपला श्वास एकदम डीप, एकदम खोल 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 होत जातो आणि आपला श्वास छातीपासून पोटापर्यंत शिफ्ट होतो. म्हणजे आपली अल्टिमेट जर्नी इज आर बेली. कारण की आपली नाळ आईशी, बेलीशी जोडलेली असते, बेंबीशी जोडलेली असते. 72,000 नाड्या, ज्याच्यातून सगळ्या गोष्टी आपल्या ऑपरेट होत आहेत, त्याच निसर्गाशी कनेक्टेड आहेत. हे गूढ रहस्य सगळं आपल्या शास्त्रांमध्ये दिलेलं आहे. जेवढे आपण इकडनं डीप ब्रिदिंग करू, तेवढं शांतता जास्त लाभणार आहे. जसे तुम्ही शांत होत आहे, तुम्हाला हळूहळू गुंगी लागायला लागते. अवेअरनेस तसाच राहतो, पण तुम्ही बऱ्यापैकी त्या ध्यानाच्या प्रोसेसमध्ये उतरलेले असतात. जसे जसे तुम्ही ध्यानाच्या प्रोसेसमध्ये उतरता, आधी तुमचं शरीर शांत होतं. शरीर शांत झालं की मग तुमचं मन शांत होतं. मन शांत झालं की मग तुमचं चित्त. अशी 3 स्टेजेस आहेत. जसं 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 मेडिटेशन पुढे 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 जात जाईल, सेकंड स्टेजला तुम्ही बऱ्यापैकी तुमचं अंग सगळं शरीर शीतल पडलेलं असेल. श्वास एकदम धीमे आणि लाईट झालेले असतील. तुम्हाला एक थंडी वाजायला लागेल. ठीक आहे. थरथर व्हायला लागेल अंगाची. बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला व्हायब्रेशन्स येतील. इकडे येतील, आज्ञाचक्रावर येतील, हार्टमध्ये येतील, सॅक्रल चक्रावर येतील. म्हणजे जेवढे आपले चक्र आहेत त्या ओव्हरऑल चक्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला व्हायब्रेशन्स जाणवायला लागतील. म्हणजेच काय, परफेक्ट प्रतीक आहे तुमचं ध्यान लागण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. जसं जसं ते व्हायब्रेशन्स वाढतात, तुमचं ध्यान त्या व्हायब्रेशन्सवर जायला लागतं. शरीरापासून तुम्ही सुटत जाता. तुम्ही अजून डीप 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 जाता 3ऱ्या 4थ्या स्टेजपर्यंत.
ठीक आहे. जेवढे डीप जातात तेवढं तुमचं सबकॉन्शियस माइंड ऑपरेट व्हायला लागतं. ओके, तुमचं अवेअरनेस अजून किक मारायला लागतं. त्याच्यामुळे ती जी प्रोसेस आहे, सगळे विचार सुटण्याची, सगळे कलह सुटण्याची, सगळे प्रॉब्लेम्स सुटण्याची, ही ती तिसरी आणि चौथी स्टेज आहे, जिकडे फार डीप लेवलला आपण ऑलरेडी त्या ध्यानामध्ये कम्प्लिटली सेटल झालेलो असतो. जसे जसे आपण सोडत जाऊ एक एक गोष्टी, एक्सेप्टन्स जेवढा वाढत जाईल. मी म्हटलं ना की मी माझ्या 3 स्टेजेसचं मेडिटेशन बनवलेलं आहे. फर्स्ट स्टेज आहे आपला श्वास समजून घेणं. दुसरी स्टेज आहे स्वीकृती भाव. जेवढा आपण स्वीकार भाव करू की मला प्रत्येक गोष्ट स्वीकार आहे, कारण की स्वीकृती हीच गुरु किल्ली आहे. जर तुम्हाला काही चेंज करता येत असेल तर नक्की चेंज करा, पण जर काही चेंज करता येत नाही तर त्याचा काहीच फायदा नाही आणि त्याचा लोड घेऊनही काही फायदा नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्याच एनर्जीज खराब करताय. त्याच्यामुळे जेवढं तुमच्या हातात आहे नक्की करा. बाकी सगळं स्वीकृती, स्वीकार भाव हा सर्वात प्रगाढ आणि मोठा भाव आहे आणि तो तुम्हाला बऱ्यापैकी पुढच्या स्टेजेसना आयुष्यामध्ये घेऊन जातो. ध्यानात तर नेतो, पण आयुष्यात सुद्धा पुढच्या स्टेजेसना घेऊन जातो. खूप कलह, खूप तुमचे हेडेक्स, खूप भांडणं, खूप इगो प्रॉब्लेम्स, ॲटिट्यूड प्रॉब्लेम, इश्यूज सगळे डिझॉल्व्ह व्हायला लागतात एकदा तुम्ही एक्सेप्टन्स तुमचा वाढवला की. जेवढं एक्सेप्ट करू तेवढं ते रिलीज होऊन विलीन होत जातं. हीच स्टेज होते तुमच्या थर्ड आणि फोर्थ ह्याच्यामध्ये. आणि जेव्हा तुमचं अंग कम्प्लिटली थंड पडलेलं असतं, तुम्ही कम्प्लिटली ऑटो मोडवर असता, तुमचं कॉन्शियस माइंड तुम्हाला ऑपरेट करत असतं, दॅट इज द डीपेस्ट स्टेज ऑफ मेडिटेशन. आणि त्याच्यामध्येच बऱ्याचशा लोकांना कधी कधी असे अनुभव येतात, जेवढ्यात आम्ही सेशन्स घेतलेले आहेत. कोणाला रंग दिसणं, कोणाला हवा दिसणं, कोणाला स्वतः फुलपाखरू झाल्यासारखं वाटणं. जर एखाद्याचे विचार खूपच हेवी असतील, तो खूप त्रासातून गेलेला असेल तर त्याला खूप रडायला येतं, हसायला येतं, माणसं आरडाओरडा करायला लागतात. ओके, बरेचसे अनसेड एक्सप्रेशन्स बाहेर यायला लागतात. बरीचशी माणसं जशीच्या तशी बसतात. बऱ्याचशा माणसांची अशी अनुभव की त्यांना काहीच होत नाही, ते नुसते बसून असतात. सो अशा वेगळ्या प्रत्येकाची जर्नी आहे आणि ही सगळी रिइन्कार्नेटेड जर्नी आहे. कारण की जेव्हा जेव्हा आपण आपल्या सबकॉन्शियसला ॲक्सेस करतो, वी स्ट्रेट गेट इन टू ए टोटल रिइन्कार्नेशन. आपल्या प्रिव्हियस लाईफ, आपल्या फ्युचर लाईफ, आपल्या करंट लाईफ, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये मिक्सचर दिसतात. पण जेवढं आपलं श्वासावर मस्त ध्यान असेल, सक्षम ध्यान असेल, फाउंडेशन असेल, तेवढं तुम्ही त्या प्रेझेंट मोमेंटमध्ये राहता. आणि त्या प्रेझेंट मोमेंटमध्ये कुठल्याही क्षणी त्याची खिडकी उघडू शकते त्या परमेश्वराची ज्याचा स्वाद घेण्यासाठी तुम्ही डोळे बंद केलेले आहेत, ज्याचा स्वाद घेण्यासाठी, अनुभवण्यासाठी जो तुमच्या आतच आहे. बरेचदा आपल्याला बोललं जातं की सगळं तुमच्या आतच आहे, तुमच्या आतच आहे. यू हॅव टू लुक इनवर्ड्स. सो दिस इज द प्रोसेस ऑफ लुकिंग इनवर्ड. सो जेव्हा तुम्ही लुक इनवर्ड करता, आता हे तुम्हाला एका दिवसात होईल, एका मिनिटात होईल, एका तासात होईल, 10 वर्षात होईल का 1000 वर्षात होईल, ते ज्याच्या त्याच्या इंटेन्शन्सवर, इंटेन्सिटीवर आणि सरेंडरन्सवर डिपेंड करतं. तुमचा जेवढा सरेंडरन्स भाव चांगला, तुमचं जेव्हा इंटेन्शन्स चांगलं, तेवढं त्याची प्रचिती लवकरात लवकर व्हायला मदत होते. ठीक आहे. सो मित्रांनो, इंटेन्शन्स क्लिअर ठेवा. तुमचं ध्यान श्वासावर पद्धतशीर, व्यवस्थित, हळूवार, डीप आणि पोटातून श्वास. तिसरी गोष्ट, जसं पोटातून श्वास घ्यायला लागतात, इन्साइट्स व्हायला लागतात, वेगवेगळे अवयव थंड व्हायला लागतात, शांत व्हायला लागतात, अंग कम्प्लीट शीतल होऊन जातं. आणि जसं शीतल होतं, कम्प्लिटली तुम्ही सेन्सिटिव्ह होता चौथ्या स्टेजमध्ये. आणि जसे चौथ्या स्टेजमध्ये सेन्सिटिव्ह होता, त्या चौथ्या स्टेजच्या मधून 5व्या स्टेजमध्ये जसे तुम्ही एंटर करता, सगळं रिलीज व्हायला लागतं. रिलीज होणं एकदम हलकं फुलकं बटरफ्लाय सारखं तुमचं शरीर होतं, तुमचं मन होतं आणि अल्टिमेटली तुमचे विचार आणि श्वास होतात. आणि जेव्हा, म्हणून 5व्या स्टेजमध्ये जेव्हा आपण ध्यानातून बाहेर निघतो, तर चटकन डोळे उघडणं किंवा पटकन वळणं, उठणं हे केलं नाही पाहिजे. शेवटी नेहमी जर तुम्ही झोपलेले असाल शेवटच्या स्टेजला, तर नेहमी आपल्या लेफ्ट साईडला थोडा वेळ 10-15 सेकंद, 30 सेकंद काउंट केले आणि मग तुम्ही उठलात आणि डोळे जेव्हा वाटतील तेव्हा उघडायचे. नो रश. कारण की तो अनुभव आपण खूप डीप, असं समजा की तुम्ही कॉस्मिक ट्रॅव्हल करताय. म्हणजे मस्त रेफरन्स द्यायचं झालं तर नासाचे जे फुटेजेस आहेत, आपल्या इस्रोचे जे फुटेजेस आहेत, आकाशात आपल्या पृथ्वीच्या बाहेरची जी तत्व आहेत, कॉस्मिक, ग्रहमंडळ, तारे सितारे, हे सगळे तुम्ही एकदा व्हिज्युअलाइज करून घ्या. त्याचे फोटोज बघा, व्हिडिओज बघा. म्हणजे काय होईल की जेव्हा आपण त्या ध्यानाच्या अवस्थेत जातो, आपण ऍक्च्युली त्या शून्यामध्ये जातो, आपण ऍक्च्युली त्या रेझोनन्समध्ये जातो, त्या ॲटमॉस्फिअरमध्ये जातो, जिकडे कम्प्लिटली निसर्ग आणि निरूप असणारा असा तो
देव किंवा असा तो परमेश्वर आहे आणि त्याच्यात आपण एकरूप होऊन जातो आणि त्याच शून्यामध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं आणि त्याचं दर्शन होतं, म्हणजेच तुम्ही दोघं एक असता. सो असं हे सगळं ओव्हरऑल मेडिटेशनचं चक्र आहे. सो मी डेफिनेटली माझ्या गायडेड मेडिटेशनची लिंक ह्याच्या खाली टाकेन, ह्या व्हिडिओच्या खाली टाकेन. ते डिस्क्रिप्शन, त्या लिंकला तुम्ही हिट करा, जस्ट प्लग इन टू इट, आणि ते सर्वात शेवटची ऍक्टिव्हिटी असणार तुमच्या लाईफमधली. ओके, तुमच्या दैनंदिन जीवनातली, रुटीन लाईफमधली. ओके, सो मेक शुअर यू लिसन टू दिस, यू पुट मी युअर फीडबॅक्स. 7 दिवस, पहिले 7 दिवस तुम्हाला खूप वैताग येईल, स्वतःवर चिडायला, माझ्यावर चिडायला, काय डोक्याला ताप. दुसऱ्या 7 दिवसात थोडंसं तुम्हाला बरं वाटायला लागलं, अरे हो हो विचार थांबतायत, आणि डेफिनेटली थांबतात. हा माझा अनुभव पण आणि तुम्हाला चॅलेंज पण आहे. खूप मनापासून करा, खूप सरेंडर होऊन करा, एकरूप होऊन करा. दुसऱ्या 7 दिवसात बऱ्यापैकी वाव, दिस इज समथिंग, काहीतरी, त्या काहीतरीला कसलाच शब्द नाही. आणि तिसऱ्या 7 दिवसात, तिसऱ्या आठवड्यात डेफिनेटली तुम्ही 7 ते 8 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार 15-20 मिनिटं सक्षम व्हायला लागतात. आणि एकदा का तुम्ही 21 दिवस, 30 दिवस पार केलेत मित्रांनो, तुम्हाला ध्यान लागायला लागलं. एक लक्षात ठेवा, ध्यान हे तुम्हाला कम्प्लिटली सेल्फिश बनवतं. आणि सेल्फिश हा खूप चांगला शब्द आहे, हा चुकीचा शब्द नाहीये. सेल्फिश म्हणजे जेव्हा मी स्वतः खुश असेन, हॅपी असेन, हेल्दी असेन, प्रॉस्परस असेन, विचारांनी, आचारांनी, माझ्या शरीराने, माझ्या कम्प्लीट वैचारिक पातळीने, तर मी समाजाला, माझ्या फॅमिलीला, माझ्या जवळच्या लोकांना सगळं काही देऊ शकेन. हा माझा स्वतःचा आज अनुभव आहे 8-10 वर्षांचा, की जिकडे माझे स्वतःचे व्हिडिओज बरेच व्हायरल झालेत. खूप लोकांना मी त्यांच्या डिप्रेशन्समधून, एन्झायटीमधून, त्यांच्या सुसायडल टेंडन्सीजमधून, त्यांच्या गेलेल्या सेल्फ कॉन्फिडन्समधून आज बाहेर काढतोय आणि त्यांना नवीन एक आयुष्य जगण्याची उमेद देतोय. आणि हे सगळं केवळ ध्यानाद्वारे पॉसिबल आहे. देर इज नो मी इन ऑल दीज थिंग्स. देर इज सम एनर्जी विच इज आउट देअर, which is controlling us, and we have to simply surrender to that energy as early as possible. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा एपिसोड ध्यानाचा? 100% तुमची प्रतिक्रिया ह्या व्हिडिओ खाली कळवा. म्हणूनच जेवढी तुमची प्रतिक्रिया येईल तेवढे आम्हाला आचार्याच्या प्लॅटफॉर्मवर नवनवीन विषय घेऊन यायला पाठबळ मिळेल, सपोर्ट मिळेल, आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम असू द्या. तुर्तास इकडेच थांबतो मित्रांनो. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि पुन्हा एकदा धन्यवाद. आचार्य FM 90 द्वारे, युअर ओन रेडिओ. थँक यू व्हेरी मच.